पराभव करून राजकारणामध्ये दमदार एंट्री केली आहे। माघार नाही या उद्देशाने उतरलेल्या बाबर गटाचे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत 22-2 या फरकाने पाणीपत झाले आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट। सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच बहुचर्चित विटा नगरपालिकेवर अनेकांचे लक्ष होते। गेल्या 45 वर्षांपासून काँग्रेसचे नेते सदाशिवराव पाटील यांची सत्ता आहे। देशात युतीचे वारे वाहत असताना शिवसेनेच्या बाबर गटाने यावेळी परिवर्तन होण्याचा दावा केला होता। मात्र अगदी योग्य नियोजन काँग्रेस गटाने केल्याने विटा नगरपालिकेवर पुन्हा एकदा हाताची साथ राहिली आहे। त्यांना केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे। पाटील गटाने निवडणुकीसाठी लागणारी सर्व रणनीती योग्य पद्धतीने आखल्याने विट्यात पुन्हा पाटील गटाचेच वर्चस्व दिसून आले आहे। त्यांना नगराध्यक्ष पदासाठी 22 जागा मिळाल्या आहेत। विरोधात असणाऱ्या शिवसेनेच्या बाबर गटानेही तशी सुरुवातीपासून जोरदार तयारी सुरू केली होती। अत्यंत उत्कंठावर्धक असणाऱ्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते। परंतु कोणतीही रिस्क न घेता सदाशिवराव पाटील यांनी स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला असून विधानसभेच्या विजयानंतरची बेफिक्री शिवसेनेला घातक ठरली आहे। काँग्रेसने सर्व युक्त्या राबवत सर्वांना एकत्र बोलावून मुलाखतीने उमेदवार ठरवण्यापासून जलद गतीने प्रचार यंत्रणा राबवली। कोठेही कमी न पडलेल्या काँग्रेसला याचा फायदा झाला, तर दुसरीकडे शिवसेनेला फाजील आत्मविश्वास व ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे। ऐनवेळी उमेदवाराची शोधाशोध करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा फॉर्म्युला न चालणारा ठरला। भाऊंनी तर काल सांगितलं की आम्ही कशी म्हणजे आम्ही आभार म्हणूच शकत नाहीये। एवढं विटेकरांनी आमच्यावर प्रेम केलं, विश्वास दाखवला, आशीर्वाद दिला, एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी केलेल्या आहेत। म्हणजे आम्ही आता हे विकास कामाला लोकांनी आमच्या दाद दिलेली आहे आणि एवढा विश्वास त्यांनी टाकलाय, त्यांच्या विश्वासाला कधीही आम्ही अपात्र ठरणार नाहीये। असाच विश्वास विटेकरांनी आम्हाला दिलाय, तसाच आम्ही तो भरभरून देणार आहे, एवढेच मी तुम्हाला सांगेन। आणि पुन्हा एकदा सर्व विटेकरांचं मी मनापासून आभार मानते। आभार हा शब्द त्याच्यासाठी होऊच शकत नाही। एकूणच विटा नगरपालिकेवर व विट्याच्या नागरिकांनी पुन्हा एकदा पाटील राजच अवलंबल्याचे चित्र आहे। पुन्हा भेटूया ठळक घडामोडींसह। पाहत राहा फक्त 7 स्टार एक्सप्रेस। नमस्कार।